गोकर्णाबद्दल खूप ऐकलेलं आहे. तर ते गोकर्ण जे आहेत ते हं. आपल्या असेल घरात हो, हो. आजूबाजूला कुठे, तर त्याचा कसा फायदा होतो? काही आध्यात्मिक किंवा आरोग्याच्या दृष्टीने आणि आर्थिक दृष्टीने काही बरोबर. लाभ आहे का त्याचा? सर्वात प्रथम मी आयुर्वेद सांगतो. हं, गोकर्णाची जी मूळ आहे, गोकर्णाचे जे झाड आहे, त्याचं जर तुम्ही एक वैशिष्ट्य जर बघितलं असेल, ती दिसायलाही सुंदर येते, हं, निळा, सफेद. हं, आणि जर तुम्ही मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशकडे जर गेला, तर बऱ्यापैकी तपकिऱ्या कलरची पण येते. अशा हं, 3 प्रकारच्या आपल्याकडे ते आढळतात. हं, आयुर्वेदामध्ये संतुलित आहार किंवा संतुलनासाठी या गोकर्णाच्या पानांचा काढा सांगितलेला आहे किंवा याच्या ज्या दांड्या येतात, हं. याचे जे तुम्ही जर आता जर बघायला गेलं तर आता गोकर्णाचे फुलांचं ग्रीन टी म्हणून सुद्धा हो. वापर होतो. पण हा आत्ता जरी आला असेल हां. तर चरक संहितेमध्ये हं, हा 5000 वर्षापूर्वी चरकांनी सांगून ठेवलेला उपाय आहे. हं, याच्या फुलांचा काय उपयोग आहे? याच्या पानांचा, याला आमच्या आयुर्वेदामध्ये याला पंचांग म्हणतात. हं, म्हणजे एका झाडाचे 5 तत्व, म्हणजे त्याचे फूल, हं. त्याचे फळ, मूळ, खोड आणि त्याचे पानं, याला आम्ही पंचांग म्हणतो. याचे पंचांग सगळेच कामाचे आहेत मॅडम. आंघोळीत जर तुम्ही टाकत असाल आणि तुम्ही खूप त्रासलेले असाल, म्हणजे बऱ्यापैकी हाडीताप असतो, काहींना कावीळ असते, काहींना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास असतात आणि डॉक्टरांच्या वैद्यांचा सल्ला त्यांचा असतोच. पण काहींचं ना मन भरत नाही, मी आजारी आहे, मी आजारी. त्यांना असं सतत ते मानसिक स्वतःवर त्रास. मानसिक त्रास असतो की मी आजारीच आहे. हं. म्हणजे अक्षरशः डॉक्टरची चिठ्ठी पाहिल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही, असंही आपण काही वेळेस पाहतो. तर अशा लोकांना आपण गोकर्णाचं पंचांग हं. अंघोळीमध्ये देऊ शकतो. ओके. खूप सुंदर. गोकर्णाचं पंचांग काय? पंचांग म्हणजे मूळ, हां, खोड, फूल, साल, हां. हे बरोबर. आपण याला पंचांग म्हणतात. म्हणजे हां. त्या झाडाचं सर्वच सगळं. बरोबर. वाळवून त्याचं हं, चूर्ण हं, हे आपल्या घरामध्ये हं, एक टायमाला तुम्ही बाकीच्या मेडिसिन्स ठेवू नका, पण हे पंचांग नक्की ठेवा. बरेच हं. जण बाथ सॉल्टचा उपयोग करतात, हो. करू शकतात आपण. पण माझं असं मत आहे की ज्यांना खरेखूर वनस्पती शास्त्रावर विश्वास आहे ना, त्यांनी गोकर्णाचे वाळलेलं सर्व पंचांग घेऊन यावं. त्याच्यामध्ये थोडंसं पिंक सॉल्ट टाकावं आणि तो डबा आपल्या बाथरूम मध्ये नेहमी ठेवावा. हं, अंघोळीत अगदी चिमूटभर जरी टाकलं तर 24 तास तुमचे एकदम फ्रेश जाणार. का फ्रेश जाणार तुम्हाला याचं कारण सांगतो. हं, त्याच्यामध्ये जी तत्व आहेत हं, हे तुमच्या कुंडलिनीशी संबंधित सांगितलेले आहेत. हं, तुमचे आभा चक्र, तुमचे सुरळीत संतुलन जेवण, तुमच्या डोळ्याचे पडद्याची जड तत्व, डोक्याचे जड, आणि तुम्ही एकाच गोष्टीचा जो विचार करतात ते खुंटवण्याचं काम गोकर्ण करतं. हे हं, आयुर्वेदिक याचे खूप महत्वाचं आहे मॅडम. आता वास्तूमध्ये काय उपयोग आहे? हं, तसं सांगितल्याप्रमाणे की गोकर्णाची जी वेल असते हिचे 7 चक्र केले जातात. हं. हिचे जशी आपण मूळ बांधतो ना, हां. हिचे आपले असे 7 चक्र केले जातात. हं, आणि हे 7 चक्र तुमच्या घराच्या कुठेही प्रवेशद्वार असेल, हं. म्हणजे ईशान्येला असेल, पूर्वेला असेल, नैऋत्येला असेल, कुठेही असेल. कारण की आपल्याकडे एक म्हण आहे, तुमची वास्तू नाही, आमची पूर्व विभूमुख वास्तू आहे, आमची दक्षिण विभूमुख वास्तू आहे, मग हां. तुमची इथंच पाहिजे, तिथंच पाहिजे, हे जेम तेम तर मर आत्ताचा गुण असू शकतो. पण जिथे कुठे तुम्हाला असं वाटलं की माझ्या वास्तूचं एंट्रन्स चुकीचं आहे, तर गोकर्णची जी रीग येते किंवा गोकर्णाची जी पूर्ण फांदी येते ती 7 वेळेस गोळा करून तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराच्या आत लावू शकतात. याने वास्तूमध्ये खूप छान रिझल्ट येतो. आणि वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण हे नेहमी वायव्य दिशेला असावं. अच्छा. वायुम वेगा अनक्तः. हं, हं, अनक्तःचा अर्थ आहे की ज्या वास्तूमध्ये निळ्या रंगाचे फुले, हं, सफेद रंगाचे फुले किंवा वर्णांवरती क्रिया केलेले फुले, हं, ह्या तत्वाचे जर वायू तत्वामध्ये जर ते वेल असेल, तर तुमच्या घरातला जो तत्व आहे हा वायू अतिशय स्थिरपणे चालतो. म्हणजे शिक्षणासाठी बेस्ट आहे, बिझनेससाठी वायू तत्व बेस्ट आहे. तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस करत असाल, नाही बाबा मला गोकर्ण मी आणलाय, तर हे कुठं ठेवायचं, तर ठेवा वायव्यमध्ये. कळत ना कळत याचे व्हायब्रेशन्स तुम्हाला मिळतात. पण हं. माझा एक्सपोर्ट इम्पोर्ट करतोय मी आणि म्हणून मी आता आणून आणि तो ठेवून दिला, त्याला रिझल्ट नाहीये. तो कुठल्या भावनेने आणलेला आहे, त्याची भावना काय. नुसतं एखादा रिझल्ट पाहिजे म्हणून ठेवलं, पण त्याचं जतन जर झालं नाही हं, तर त्याचे रिझल्ट पण येणार नाहीत. म्हणून गोकर्ण आपल्याकडे आवश्यक आहे मॅडम. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं हं, गेलं तर ज्यांचा कोणाचा गुरु चांडाळ योग आहे, हं, म्हणजे पत्रिकेमध्ये गुरुजी आपल्याला सांगतात की तुमच्या पत्रिकेत ग्रहण योग आहे, हं, तुमच्या पत्रिकेत गुरु चांडाळ योग आहे, हं, किंवा राहू चंद्र, हं, राहू गुरु, हं. राहू सूर्य, हे जर कुठल्या स्थानांमध्ये बसलेले असतील एकत्र. एकत्र हां. युतीमध्ये, हं, तर अशा व्यक्तींना 5 प्रॉब्लेम्स, 2-3 प्रॉब्लेम्स येतात. एक तर शारीरिक प्रॉब्लेम्स येतात, हं, संपत्तीचे त्रास भयंकर होतात, आणि सगळ्यात म्हणजे
न्यायालयीन प्रक्रिया तुमची रेंगाळते खूप मोठ्या प्रमाणात. आज उद्या परवा रेंगाळते. मग अशा वेळेस काय करायचं? तो शास्त्रामध्ये पूजाविधी सांगितलेला आहे, कर्मकांड सांगितलेले आहे. मग गोकर्णाचा उपयोग तुम्ही कसा करणार? तो गोकर्णाची मूळ आणि सफेद मंदार किंवा निळ्या मंदारची मूळ, म्हणजे बघा निळा मंदार आणि गोकर्ण हे जे कॉम्बिनेशन येतं हे राहूशी संबंधित येतं मॅडम. जबरदस्त रिझल्ट लागत असेल तर निळ्या मंदार म्हणजे रुई म्हणतोय मी, रुईची मूळ आणि गोकर्णाची मूळ ही नेहमी आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. शनिवारच्या दिवशी, प्रदोषच्या दिवशी, त्रयोदशीच्या दिवशी, पंचमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी सिद्ध न करताही तुम्ही कॅरी करू शकतात. कॅरी कशी करू शकतात? लॉकेटमध्ये घालू शकतात, वॉयलेटमध्ये ठेवू शकतात. तुम्ही उजव्या हाताच्या मनगटावर निळ्या वस्त्रात धारण करू शकतात. नाहीच जमलं तर कमरेत तुम्ही धारण करू शकतात. तेही नाही जमलं तर मग काय करायचं? दोन्ही वनस्पती एकाच कुंडीमध्ये वायव्येला ठेवा किंवा उत्तरेला ठेवा. नाही जमलं तर तुमच्या आजूबाजूला कुठेतरी मंदिर असेल तिथं तुम्ही ठेवा आणि तिथे जाऊन तुम्ही पूजा करा. नाहीच काय झालं तर गोकर्णाचे पंचांग आणि रुईचं पंचांग एकत्र करून अगदी थोडी रोज आंघोळ तरी करू शकतात आणि खूप चांगले रिझल्ट येतात. म्हणून गोकर्ण खूप महत्वाचं मेडिसिन पण आहे, तोडगा पण आहे आणि खूप छान आहे मॅडम.